उच्च न्यायालयानं अन्न व औषध प्रशासनावर टीका केली आहे। एफडीएची कारवाई म्हणजे डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करण्यासारखी आणि प्रश्न विचारण्यापूर्वीच गोळी झाडण्यासारखी असल्याची टीका उच्च न्यायालयानं केली आहे। एफडीएला आपल्या अधिकारांचा वापर विवेकानं आणि योग्य पद्धतीनं करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले। अन्न व औषध प्रशासनानं राज्यातल्या 434 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची व्यापक तपासणी मोहीम राबवली आहे आणि या मोहिमेमध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। गंभीर उल्लंघन करणाऱ्या 10 आयुर्वेदिक औषध उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्याकडून थायलंडला मोफत सहलीला नेण्यात येणार असल्याचा आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आलाय। अवघे 500 रुपये भरून थायलंड श्रीलंका दौऱ्यावर नेण्याचा आमिष दाखवत एका महिलेनं अनेकांकडून पैसे उकळले। या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय आणि वर्ग 2च्या जमिनींच्या संरक्षणासाठी प्रशासनानं उघडलेल्या 890 फाईलपैकी तब्बल 397 प्रकरणांमध्ये शर्तभंग झालाय आणि या सर्व जमिनी सरकार जमा करण्याचे कायदेशीर प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून नियमानुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। वाशिम जिल्ह्यात मोफत धान्य योजनेचा अपात्रांकडून घेतला जाणारा लाभ आता बंद करण्यात आला। सरकारी कर्मचारी, मोठे व्यावसायिक, करदाते आणि उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेल्या 5171 शिधापत्रिकाधारकांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील चिपळूणच्या वशिष्ठी नदीवरच्या पुलाचं शेवटचं गर्डर बसवण्याचं काम अखेर आता पूर्ण झालंय। त्यामुळे पुलाच्या कामानं आता अंतिम टप्पा गाठलाय आणि येत्या महिना ते 1.5 महिन्यामध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली परिसरात 5-6 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। शेतीची कामं वेगानं सुरू होण्याची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 15 दिवसानंतर पावसाचं पुनरागमन झालंय। अरुणावती नदीला पूर आलाय। नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं जळदा सांगवी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अमरावतीच्या कामनापूर शिवारात एका शेतकऱ्यानं शेतीच्या अंतर्मशागतीसाठी देशी जुगाड शोधून काढलाय। कपाशी, बैल आणि ट्रॅक्टरचा वापर न करता तब्बल 5 शेतमजुरांच्या मदतीने ही मशागत केली जाते। कमी खर्चात आणि कमी वेळेत कपाशीची उत्तम अंतर्मशागत केली जाते। श्रावण सुरू होताच काटेपूर्ण जंगलामध्ये रानभाज्या बहरल्यात। टेकोळे, करटुले तसंच रानशेपू अशा भाज्यांची महिला शेतकऱ्यांकडून विक्री सुरू आहे आणि त्याला चांगली मागणी सुद्धा। या विक्रीमुळे महिलांना अतिरिक्त उत्पन्न मिळते। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यामध्ये हिवरा खुर्द इथल्या जिजामाता विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियानांतर्गत आकर्षक मानवी साखळी साकारली आहे आणि भारत माता की जयच्या जयघोषानं परिसर दुमदुमला। विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपूर्ण उपक्रमाचं पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक केलं। यवतमाळच्या आर्णे तालुक्यामध्ये आयता या परिसरात अवैध रेतीचा प्रचंड मोठा साठा आढळला। त्यामुळे महसूल यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली। या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली। नाशिक शहरामध्ये 19 डेंगी बाधित आढळलेत आणि नाशिक शहरातल्या 6 विभागामध्ये डेंगीचा प्रादुर्भाव वाढलाय। 19 जणांना डेंगीची लागण झाली आहे। 670 संशयित रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत। भंडारा तुमसर मार्गावर भरधाव कार बावनथडी कालव्यामध्ये कोसळल्याची दुर्घटना घडली। या अपघातात कारमधले 2 तरुण थोडक्यात बचावले। सुदैवानं जीवितहानी टळली। खरबी शेतशिवाराजवळ चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्यालगतच्या बावनथडी कालव्यामध्ये जाऊन कोसळली। गोंदिया जिल्ह्यामध्ये 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना वनपालासह 2 वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकलेत। वाळू उपसा आणि वाहतुकीबाबत कारवाई न करण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी हे वनरक्षक लाच स्वीकारत होते। संरक्षण लेखा विभागातल्या 2 अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याचा मध्यस्थ म्हणून वापर केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात सीबीआयनं 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर 1,22,00,000च्या कंत्राटाशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे। भंडारा शहरातल्या 52 पैकी तब्बल 44 अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यामध्ये सुरू आहेत आणि यामध्ये 20 अंगणवाड्यांमध्ये बाथरूमची सुविधा नसल्यानं चिमुकल्यांना उघड्या जागेचा आधार घ्यावा लागतोय। 6 ऑगस्टच्या अत्याचाराच्या घटनेनंतर अंगणवाड्यांमधली सुविधा, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय।
नदराच्या 10 व्यक्तींना पाणबुड्यांवरील महापालिकेकडून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये मुंबईतील पूरसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी आणि समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तींच्या बचाव कार्यात सहभागी होणाऱ्या नौदलाच्या व्यक्तींना विमा कवच मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीला 50 लाख रुपयांप्रमाणे 5 कोटी रुपयांचं हे विमा कवच असणार आहे. धारावीचा पुनर्विकास सुरू केलेला आहे आणि तरी देखील मूळ झोपडपट्टी वासियांच्या पात्रतेत अडचणी येत आहेत. पात्रतेचे निकष पाळले गेले तर धारावीतले किमान 50% झोपडपट्टी वासियांना धारावी बाहेर जावं लागणार आहे. राज्यातले पायाभूत कामं वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण व्हावीत यासाठी आता कंत्राटदारांचं मूल्यांकन करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या 500 कोटी रुपयांवरच्या कामांसाठी निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना गुण दिले जाणार आहेत. 100 पैकी 80हून अधिक गुण मिळवणाऱ्या कंत्राटदारांची निवड केली जाणार आहे. ठाणे महापालिका मालमत्ता हस्तांतरण शुल्कामध्ये वाढ करण्यात येणार आहे. क्षेत्रफळाऐवजी आता बाजार मूल्याच्या 0.5% दरानं शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. 1 कोटीच्या मालमत्तेसाठी 50,000 रुपये शुल्क द्यावं लागेल. प्रस्ताव 17 ऑगस्टला सर्वसाधारण सभेत मांडला जाईल. मंजुरीनंतर अंमलबजावणी होईल. गणेशोत्सवासाठी ग्रुप पद्धतीनं कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांवर 30% अधिभार लावण्याच्या एसटीच्या निर्णयाला गणेश भक्तांनी विरोध केला. गणेश भक्तांवर एकूण 43.50% वाढीव भाड्याचा हा भार पडत असल्याचा दावा संघटनेचे कार्याध्यक्षांनी केला. हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मिशन ऊर्जा हे अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, रस्ते नियम, त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती केली जाणार आहे. या निमित्तानं विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करत आपत्कालीन क्रमांक दर्शवले आहेत. देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या 5 आर्थिक वर्षांमध्ये देशातल्या एकूण 6,255 नवीन शाखा सुरू केलेल्या आहेत आणि याच काळामध्ये 4,093 शाखा बंद करण्यात आल्या. केंद्र सरकारनं संसदेमध्ये याबाबत माहिती दिली आहे. प्रत्यक्ष कर संकलनामध्ये 23% वाढ करण्यात आली. विद्यमान आर्थिक वर्षामध्ये 10 ऑगस्टपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेमध्ये 23.09% वाढून 8.11 लाख कोटी रुपयांपुढे गेलेले आहे. फुकेत दिल्ली एअर इंडियाच्या विमानाला 4 ऑगस्टला तीव्र टर्ब्युलन्समुळे 300 फूट खाली यावं लागलं होतं. या घटनेत 17 जण जखमी झाले. मुख्य वैमानिकाची दुसरी उत्तेजक पदार्थ चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आल्यानं तो दोषी आढळलेला आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. डीजीसीएकडून चाचण्या अधिक कडक करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय गीत वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणे कायदेशीर संरक्षण देणारे राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केले. विधेयकाचं आता कायद्यामध्ये रूपांतर झालंय. शासकीय कार्यक्रमांमध्ये आता जनगण मन आधी वंदे मातरम गायलं जाणार आहे. राज्य सरकारनं सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन केलेला आहे. मराठा आरक्षणाशी संबंधित प्रशासकीय कामकाजासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षाच्या पदरचनेबाबत दुरुस्ती करण्यात आली. 14 ऑगस्टला मंत्रालयातल्या खिडक्यांच्या काचा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना म्हणून मंत्रालयातल्या खिडक्यांच्या काचा बंद करण्याचे आदेश आहेत. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार. राज्य सरकारनं विविध विभागातल्या अधिकाऱ्यांच्या वित्तीय अधिकाऱ्यांच्या मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. लहान मोठ्या कामांकरता मंत्रालय स्तरावरच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी हा निर्णय घेतलाय. त्यामुळे विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांच्या स्तरावर या फायलींचा निपटारा होईल. माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर पलटण रेल्वे मार्ग, मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन आणि पलटण बारामती रेल्वे मार्गाच्या कामांना गती देण्याची मागणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. त्यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत चर्चा केली. गणरायाच्या आगमनापूर्वी विसर्जन रस्त्यांवरचे खड्डे तात्काळ भरण्यात यावेत. रस्त्यांचं डांबरीकरण करावं अशी मागणी करण्यात आली. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं ही मागणी केली. विसर्जन मार्गावरच्या फांद्यांची छाटणी आणि लटकणाऱ्या केबल्स काढण्याची मागणी केली. 86,000 एसटी कामगारांना अखेर पगार मिळाला. कामगारांच्या कर्जाचे हप्ते चुकल्यानंतर पगार देण्यात आला. यापुढे पगाराची रखडपट्टी झाली तर थेट फौजदारी दावा करणार असल्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी खासगी जागा विकत घेण्यासाठी प्रशासनानं धडपड सुरू केली. जागा मालकांनी योग्य प्रतिसाद दिला तर जीपीएस प्रभावित 12 गावांना शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकणार आहे.
मेट्रो 2B मधल्या 2 प्रकल्पांना अखेर मुहूर्त मिळालाय. चेंबूर मेट्रो स्थानक आणि वाकोला बीकेसी मार्गाचं उद्या लोकार्पण होणार आहे. तर या दोन्ही प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मेट्रो 2A आणि 7 या मार्गिकेवरील जागा भाडेतत्वावर देण्याचा निर्णय महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. खाद्यपदार्थ, किरकोळ विक्री, सेवा व्यवसाय आणि इतर व्यावसायिक उपक्रमांसाठी जागा भाड्यानं देण्यात येणार आहे. पुण्यामध्ये पुढचे 2 दिवस हलक्या सरींची शक्यता आहे. तर घाटमाथ्यावर जोरदार आणि काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 436 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तरी सिंचन प्रकल्पांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली नाही. इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर धरणांसह पारोळा तलाव सुद्धा पूर्ण अजूनही भरलेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विभाग अधिक सक्षम, तंत्रज्ञान आधारित आणि शेतकरी केंद्रित करण्यासाठी 17 वर्षांनंतर विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. नव्या आकृतीबंधानुसार कृषी विभागातल्या 23,476 नियमित पदांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 2,668 पदं नव्यानं निर्माण करण्यात आली. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यामध्ये आज पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय. सकाळपासून अनेक भागात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. जिल्ह्यातल्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात युरियाची वाढलेली मागणी आणि कृत्रिम टंचाईमुळे शेतकऱ्यांची भटकंती सुरू होती. ही अडचण दूर करण्यासाठी प्रशासनानं 1,100 मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा खुला केलाय. जिल्ह्यात 24,445 गोण्या ह्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. रायगडमध्ये चिकन मटण शॉपवर सकाळपासून खवय्यांची गर्दी पाहायला मिळतेय. उद्यापासून श्रावण महिना सुरू होत असल्यानं आज खवय्यांनी चिकन मटण शॉपवर गर्दी केली आहे. मटणाचा दर 1,000 रुपये झाला तरी खवय्यांनी चिकनपेक्षा मटण खरेदीलाच पसंती दिल्याचं दिसतंय. दिल्लीहून परतलेल्या पैलवान चंद्रहार पाटलांसह 1200 वीरांचं सांगलीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. देशाच्या जवानांसाठी रक्तदान शिबिर पार पडल्यानंतर सांगली जिल्ह्यातून गेलेले 1200 हे रक्तदाते विशेष रेल्वेनं पुन्हा सांगलीमध्ये परतले आहेत. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये मौजे दहिवडीमध्ये बैलगाडा शर्यत पार पडली. या स्पर्धेमध्ये गोरडवाडीचं रायफल आणि गिरवीकरांचे माऊली प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. आणि हे थरारक शर्यत पाहण्यासाठी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली. पुण्यामध्ये मंगळवार पेठेमध्ये दिवसाढवळ्यात दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. दुचाकी पार्क केल्यानंतर अगदी काही वेळामध्ये ती गायब झाल्याचं निदर्शनाला आलंय. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. नाशिकच्या नांदगावमध्ये पहाटे अज्ञात चोरट्यांनी मालेगाव रोडवरच्या रत्नपारखी मळ्यातून घरासमोर लावलेली बुलेट चोरून नेली. चोरीची घटना आणि चोरटे सीसीटीव्हीत चित्रित झालेत. पोलिसांकडून फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा शोध सुरू आहे. मुंबई आग्रा महामार्गावर 40गाव फाट्याजवळ पोलिसांनी कारची तपासणी केली. वाहनातून 6,67,000 रुपयांचा प्रतिबंधित विमल पान मसाला गुटखा जप्त केला. वाहनासह एकूण 11,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. याची अंमलबजावणी नाकारणाऱ्या राज्यांच्या गृह सचिव आणि पोलीस महासंचालकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.